आणि लहान लेकरं बोलतात चल ना मम्मी घरात, चल ना मम्मी घरात. आणि त्यांना काय सांगायचं आम्ही का तुमचं घरच नाही बाळांनो राहिलंय. हां, मोठ्या भावाचा मुलगा बोलतो आपलं घर चोरून नेलं लोकांनी. काय सांगायचं त्या मुलांची दशा. जवळजवळ ब्रिटिश काळातली घरं आहेत. त्यावेळी ही गुढचरण शेतीसाठी पण अलॉट केलेली होती, पण आमचे लोक फक्त घरं बांधून कब्जा वहिवाटीतले जमिनीतच समाधानी राहिले आणि कपडा लत्ता इकडे कामधंदा जाऊन जंगलातना जुड्यामुळ्या विकून त्याच्यावर उदरनिर्वाह होता. जी आम्हाला जमीन दिलेली आहे 4777.14 जे एने प्लॉट आहेत ते त्यांनी सोडावे आणि तोडलेली घरं पूर्ववत बांधावी अशी आमची मागणी आहे. संविधानाच्या 342 कलमान्वये आदिवासींना संविधानिक प्रोटेक्शन आहे. शासनाने नाही संविधानाने दिलेले आहे ते सुद्धा आता एक संविधान मानायलाच तयार नाही असं आता वाटतं आम्हाला. सत्तर 80 वर्षामध्ये आम्ही एक मोलमजुरी करून आमच्यातलं कोणच असं म्हणजे मोठ्या कमाईवर नाही आहे. सगळे साध्या पद्धतीने काम करणारे, मोलमजुरी करणारे. कोण भांडी काम करतो, शेतीचं काम करतो, तर कोण माली काम करतो, तर कोण अजून छोटी मोठी कामं करतात. महिना होईल आम्हाला आम्ही घराच्या बाहेर आहोत, पण आता तो दिवस आठवला ना की अंगावर काटे येतात. 12 वाजता आमची जी घरं खाली करायला घेतली त्या मॅडमने आम्हाला 2 तासाचा सुद्धा वेळ दिला नाही. अक्षरशः जीवाचा आटापिटा करून मी त्यांच्याकडे पळत गेली का मॅडम आम्हाला 2 तासाचा वेळ द्या, आम्हाला आमचं सामान काढायचं आहे, मुलांचं खाणं पिण्याचं सामान काढायचं आहे. वरती कपाट होतं, ते कपाट निघत नव्हतं त्यांनी JCB बोलवला आणि JCB आतमध्ये टाकून तो कपाट काढला. तो कपाट पूर्णपणे तुटला, पूर्ण मागून चेमून गेला. नवीन कपाट आमचा सगळं बाहेर आणून टाकलं. ते कोणत्याही प्रकारात तिथे घाण होती, गटार होतं, गटारचं पाणी होतं, त्या तिथे नेऊन ते सामान त्यांनी ठेवलं. जेव्हा आम्ही इथे उपोषणाला बसलो त्यांनी ट्रकमध्ये आमचं सामान भरलं आणि ते कुठे नेऊन टाकले ते आम्हाला अजून माहिती नाही आहे. माझी झाडं होती लावलेली, मोकळी जागा होती 1-2 गुंठे, त्याच्यात माझी झाडं होती. आंबा होता, रामफळ होतं, आवळा होता, शेवग्याची 2 झाडं होत आणि पावसाळा होता म्हणून मी माटाची भाजी लावलेली होती. बुलडोजर फिरवला आणि ते बघून मग मला हे झालं, मग मला अटॅक आला, मग मला ॲडमिट केलं. आता हे म्हणतात ना स्त्री समान, स्त्री समान, स्त्री समान. मग जर एवढ्या वयस्कर बायांना तुम्ही एवढे त्रास देता, त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्यांना न्याय देत नाही, मग कसली स्त्री सुरक्षा. आम्हाला पैशाचा मोह नाही, आमचा फक्त मोह एवढाच आहे की माझं कुटुंब त्या जमिनीवरती राहिलं पाहिजे, 2 घास त्यांनी सुखाने खाल्ले पाहिजेत. जल जंगल जमीन हे आमची आहेत, आम्ही त्याचे राजे आहोत. हे आम्हाला देवाने दिलेली देणगी आहे, ते आम्ही विकू शकत नाही. कारण की आम्ही आमच्या जमिनीशिवाय आम्ही राहू शकत नाही. आम्हाला हे दिलेले ब्लॉक, आम्हाला दिलेली हे बिल्डिंग वगैरे, आम्ही ह्याच्यामध्ये आमचा गुजारा करू शकत नाही. नंतर 8 दिवस आम्ही तिथे राहिलो. अक्षरशः मच्छर चावत होते, तर पाण्याची सोय नव्हती. त्या लोकांनी काय केलं, नळाचं कनेक्शन तोडून टाकलं, लाईटीचं कनेक्शन तोडून टाकलं. त्यांनी आमच्यासाठी लेडी बाउन्सर
गुंडा प्रकारच्या ज्या महिला असतात ना, त्या महिला आणून ठेवल्या आमच्यासाठी. का तर आम्ही काय करू नये किंवा आम्ही भांडू नये याकरता. आमच्या समोर इथे मीडियावाल्यांच्या गाड्या थांबतात, पण ते आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहेत. त्यांच्यावर एवढ्या प्रकारात वरून दबाव आणला आहे. आम्हाला SRAचा बिलकुल विरोध नाही. आम्हाला लोकांचा हाय घ्यायची नाही आहे, पण आमचा हक्क आम्हाला हवा आहे. आमची हीच मागणी आहे सरकारकडे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था कुठे आहे की नाही. एका आदिवासी कुटुंबावरती जर त्याचं घर खाली करायचं असेल तर पूर्ण प्रशासन मिळून त्याला पूर्ण खाली करतोय किंवा त्याला खाली करण्याच्या मार्गे लागतोय. हा कुठला न्याय. शासन आम्हाला बोलते की तुम्ही जगूच नका, तुम्ही मरून जा. कायद्याचे रक्षण आहे तेच कायद्याचे भक्षक होतील आणि भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं परिवर्तन घडेल. गुंड राज्य स्थापन होईल, ज्यामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे बस.